नमस्कार तर मी रोशन बरोबर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओवर. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आपला मागचा जो ब्लॉग बघितला होता ते आपण मुंबईहून जो गावी आलेलो. सो कशासाठी आलो तुम्हाला माहिती आता आपला जो लुक बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल. तर आज आहे आपल्या गावामध्ये क्रिकेटचे सामने. सो सकाळीच आलो आहे आपण आणि क्रिकेटचे सामने आता सुरू झाले आहेत ऑलरेडी. तर आपल्याला यायला तर उशीर झालं आहे जरा थोडंसं. सो तर खरं तर उशीर झाला मला ब्लॉग शूट करा, कारण की उन्हाचा पारा एवढा वाढला ना मित्रांनो की विचारूच नका. खरं तर फक्त इथं टोपीसुद्धा घालून राहावं लागतं. टोपी काढली तर एवढं गरम होतं डोकं की तरीसुद्धा त्यामध्ये आपलं बघता किती पोराचा उत्साह, एवढा उत्साह आहे ना की संपूर्ण आपल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणं जे पोरं आपली राहतात तिकडून काही करून आपल्या क्रिकेटच्या सामन्यासाठी आलेले आहेत. सो खूप चांगला आता सामना होणारच आहे. मागच्या वर्षीसुद्धा सामना खूप चांगला झालेला. तुम्ही पाहिलं असेल तर, नसेल पाहिलं तर वरती आय बटनमध्ये तुम्हाला ते लिंक देणारच आहे. आता जाऊन चेक करा मागच्या क्रिकेट सामना. त्यापेक्षा यावर्षी क्रिकेट अजून रंगत होणार आहे. यावेळी पारितोषिक खूप आहेत आणि याच्यामध्ये क्रिकेट सामन्यामध्ये आपल्या फक्त गावचेच फक्त पोरं आहेत. हे गावचे प्रीमियर लीग ठेवलेले आहेत. कारण की कसं होतं यासाठी ठेवलेली की आपली जी काही असतात मुंबईकर आणि ग्रामस्थ सर्व इकडे तिकडे झाले आहेत. हे कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, पण त्याच निमित्ताने एक ठेवलं आहे की हाच एक कारण आहे की सर्वजण एकत्र येतात आणि एक गावासाठी वेळ देतात. सो आणि अजून आपल्या गावात पूजासुद्धा आहे. आता इथे आपण इथे खेळून झाल्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या सत्यनारायणची पूजासुद्धा आहे आणि संध्याकाळी महाप्रसादसुद्धा आहे. आणि हा जो सामना आजचा आणि उद्यासाठी पण आहे. उद्याचा फायनल दिवस आहे, आजचा पण आजचा स्टार्टिंग दिवस आहे. तो जास्त उशीर न करता चला बघूया सामने कशा वगैरे होतात ते. आणि सो लेट्स सी. मधून प्रथम, द्वितीय आणि एक तिसरा पण आहे ना, आणि तृतीय असे 3 क्रमांक निवडले जातील. त्याचप्रमाणे 40+ म्हणजे 40 वयाच्या वरती जे आपले जुने जाणते क्रिकेटर आहेत यांना सुद्धा संधी मिळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक चांगली नियोजन करण्यात आलेलं आहे. तर 40+ अशा खेळाडूंचे 3 संघ करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक देण्यात येईल. तरी असं या श्री धाकोबा क्रिकेट संघाच्या वतीने सर्व नवतरुण या क्रिकेटर गेल्या वर्षीपासून आपल्या भालगाव प्रीमियर लीग याचं आयोजन करत आहेत. याचं तर दुसरं वर्ष आहे. परत या सर्व क्रिकेट प्रेमींना, त्याचप्रमाणे क्रिकेटरांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे श्री धाकोबा महाराजांच्या वतीने आपलं असंच कार्य करत राहो. भालगाव गावाचं नाव मुंबई ठिकाणी सुद्धा आपण उज्ज्वल करत आहात. आपण मुंबईचे सुद्धा यावर्षी टुर्नामेंट ठेवलं, मागच्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा टुर्नामेंट ठेवल्या होत्या. अगदी भव्य दिव्याच्या टुर्नामेंट झाल्या होत्या. खरंच तुमचा अभिमान आहे आम्हाला. असं तुम्ही या क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत. काय बोल रहे इकडे बोल. आणि या ठिकाणी उपस्थित झाले ते विशाल साहेब शिंदे यांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सतीश माडी, रुपेश मनवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि कृपया हा सामना त्वरित चालू करावा ही नम्र विनंती. निरंजन विचारे सर्वांनी यायचे नाव घ्यायला लावण्याचा कृपया करून. सर्वांना विनंती आहे की आपण पीच कडे सगळ्यांनी यायचं. आता लगेचच आपण श्रीफळ वाढवून या भालगाव प्रीमियर लीग 2024 इथे बघता तयारी सर चालू आहे एकदम शहरात. सामना होईल भालगाव टायगर्स विरुद्ध खेळ मोडल. तर मित्रांनो बघता येतात आपल्या कोणताही कार्यक्रम असो, आपल्या गावातला कोणताही कार्यक्रम असो, आधी आपल्या श्री धाकोबा महाराजांना तर वंदन करून बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर आता आपला हा BPLचा सामना जो आहे परवा दुसरा जो सुरू करण्यासाठी ना आपण आधी धाकोबा महाराजांना साकडं घालणार आहे. भालगावच्या ग्रामदेवता गेल्या वर्षी तुला साकडं घातलं होतं त्याप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही BPL
मालगाव प्रीमियर लीग दुसरे पर्व चालू करत आहोत. तरी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांना सुखरूप आनंदाने खेळावृत्तीने खेळू दे, कुणाला दुखापत इजा होऊ दे नको. आणि याही वर्षात सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी ही जी परंपरा प्रमाणे तुझ्या भक्तांनी चालू केली आहे ती अशी अविरत चालू होते ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या बीपीएलच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो आणि तुला हे श्रीफळ अर्पण करतो. हे बोट मानून घे. जय श्री दाखोबा. तर मित्रांनो आता बघता ना आपला श्रीफळ वगैरे देऊन झालेला आहे आपल्या दाखवा महाराजांना. आता इथे आपल्या विकेटची पूजा सर्व संघ मालक जे आहेत आपल्या गावातलेच आहेत, सर्व ग्रामस्थच आहेत, त्यांच्यामार्फत होणारच आहे. आणि सोबतच इथे एकदम बघताय आपली पब्लिक किती आहे. आणि आपला दुसरा शॉर्ट मास्टर युवराज बने. तर आम्ही आज फक्त आपण वेगवेगळ्या टीममध्ये ना. तर नित्या भाई सगळे आपल्या गावातलेच खेळत म्हणजे एकदम चांगल्या चांगल्या स्तराला क्रिकेट पण खेळतात, चांगल्या उद्योगधंद्याला सुद्धा आहेत आणि चांगल्या कोणत्या कामधंद्याला सुद्धा आहेत. तर त्यातल्या त्यात वेळ काढून सुद्धा आपल्या या आजच्या या कार्यक्रमात सगळेजण उपस्थित राहतात. हिसाब इकडून घ्या समोरून तिकडे कुठे झालं दगड ते दगड एक दगड दे उलटा कसा खाली जिंकल्याकडे डायरेक्ट मांदाड 26 पावलं घेतली स्वतः टाकायला असा हॅलो. चला आपल्या तिकडे सत्यनारायणची महापूजा सुद्धा चालू आहे ती सुद्धा कारण आपण उद्घाटन सामना चालू करून आपल्या वेशीजवळ जी महापूजा चालू आहे तिथे आरतीला सुद्धा जायचं आहे. एक उद्घाटन सामना चालू करून बाकीच्या सर्व खेळाडूंनी आरती करण्यासाठी जायचं आहे. लगेच एक फोटो सेशन झाला की लगेच हा मालगाव टायगर्स विरुद्ध जय चॅलेंजर्स यांचा उद्घाटन सामना चालू राहील आणि बाकीच्या खेळाडूंनी आरतीसाठी तिकडे जायचं. आपल्या वेशीजवळ सत्याची महापूजा चालू आहे या ठिकाणी आरतीसाठी जायचं. ए युवराज नाव द्या ना, मी ते व्हिडिओ शूट करतो ना. अवांतर जाव अवांतर जाव पंत सतीश कदम यांच्याकडून वाईट घोषित. अवांतर धावासोबत खाता उघडते मालगाव टायगर्स. पुढून चेंडू पुन्हा एकदा सोहम तयार. सोहम चेंडू टाकतील. सौरभ बेकरे यांनी लेग साईडला टाकवलेला चेंडू परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. 1 की 2 2 पंत सतीश कदम यांच्याकडून 2 धावा डिक्लेअर. उलटा चेंडू होता. आपले स्कोरचे मॅनेजमेंट अमोल डॉक्टर अमोल गले. हा नंदा हा बघूया पसलेला चेंडू आणि चेंडू जाईल झेलबाद संदीप कदम. उत्कृष्ट विकेट कॅच. संघाचे खंडी बॅटवर गेलेले आहेत. बॅट्समन आलेले गिरीश घाडगे.
एक रन. तर मित्रांनो, आजच्या ज्या दिवसाची आपली मॅच होती ती आता संपन्न झालेली आहे. आता बाकीची मॅच उद्या होणार आहे. आता संध्याकाळची वेळ आहे आणि गावी आपल्या 2 पूजा आहेत. कसं सकाळी तुम्हाला दाखवायला मिळत नाही, लवकरात लवकर आपली सकाळची जो मॅच होती ते सुरू करायची होती. म्हणून म्हटलं की जाऊया आधी फटाफट ते कार्यक्रम उरकून घेऊया. आणि आता आपण चाललो आहे आपल्या गावामध्ये 2 जागेवरती पूजा आहेत. ते आपल्या वरच्या एसीमध्ये आणि खालीसुद्धा आहे. खालच्या एसीमध्ये असे 2 ठिकाणी पूजा ठेवल्यात. सो आता मी आणि बायकोसुद्धा जाते. ते बायको तयार होते शालिनी. सो आता जाऊया आणि बघूया अजून. आता त्यानंतर परत पूजेच्या पाया पडल्याच्यानंतर आपल्याला परत जायचं आहे. महाप्रसाद ठेवले दोन्ही एशी ज्या पूजा आहेत त्याने मिळून. असं काही आहे की तिकडे महाप्रसादाचं आपल्या खाली दत्ताचं मंदिर आहे, तिथे आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तर तो तिकडे सुद्धा जायचं आपल्याला जेवायला. तर चला जास्त उशीर न करता जाऊया, कारण की जास्तच उशीर झालं आहे. काही माणसं आलीच जेवण, तर आम्हाला सुद्धा बोलतात जा पुराण, म्हटलं जाऊया. तो बायको पण तयार झाली. जाऊया जाऊया तर चला जाऊया. तर जाऊया मित्रांनो. जस्ट आलो आहे, पण इथे बघता ना आल्याच्यानंतर किती छान असं स्टार्टिंगला डेकोरेशन केलं पूजेचं. खूप भारी वाटतं ना चालले. म्हणजे गावाला पण एवढं मुंबईसारखं आजकाल मुंबईला बघ सगळेजण असं डेकोरेशन करतात, पण गावाला पण आजकाल कोण कमी नाही आहे गावातली माणसं म्हणजे. तर खरं तर सगळेजण असतात मुंबईलाच असतात राहायला, पण गावी सहजासहजी जास्त काही बघण्याला भेटणं म्हणजे फक्त पूर्ण अशी लांबसर अशी लाईटिंग केलेली आहे. आता इथं काहीतरी कार्यक्रमसुद्धा होणार आहे, पण आधी सगळी आपले ग्रामस्थ सगळी जेवण येत आहेत, त्यानंतरच जे काय ते जाऊया. हां सगळे बघा आपले सगळे आले. जेवण आलात तुम्ही? जेवण आलात? हा होय. तेच म्हटलं बाबा बायकोला दाखवते, म्हटलं बघा आपल्या गावची पूजा वगैरे कशी होते ते. जाऊया आणि आधी लवकर पाय पडू आणि पुढे जायचं आपल्या महाप्रसादासाठी. आधीच उशीर भरपूर झाला आहे, आम्हाला गाव फिरायला पण वेळ मिळत ना त्याचाही. चल ये का हां काय होतं त्याने, पण तेव्हा तू ड्रेस देतेस ना काय का तुमची पण काय नाव आहे? शार्विल. शार्विल. शार्विल जेवण आलं? तुम्ही हरिपाठ झालं तर लगेच जेवलं असेल ना. काय बघताय मित्रांनो छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण. हे वर्षामध्ये एकदाच पूर्ण करतात ना. काय बोलतोस? काय नाही व्हिडिओ बनवतात ते. बायकोला आणलं म्हटलं पाय पडायला, तर म्हटलं पाय पडायला. बघताय आपली अर्धांगिनी. हां आज व्हिडिओ बनवायला बघ किती लेट. नाही ते मॅच पण होते ना, मग म्हटलं कुठं यायलाच नाही जमत. जायचं काय? तर हे आपलं मोठं वडचालीची वेस म्हणतात आपल्या इथे. सो तिथेच शिवप्रसाद दे. जेवला काय? जेवला चला. हा तर मित्रांनो पहिला पूजेचा पाय पडलेला आता आलो आहे, पण दुसऱ्या पूजेला आपल्या दुसरी एज आहे बोला खालची एस तिकडे आलो आहे. त्यानंतर आपण जेवायला महाप्रसाद लाभ गेला, तर इथे बघा आपल्या खालच्या एसीच्या इथे पूजेचा लाभ गेला आहे. चल चालू जाऊया. अरे भजन आहे ना, काय म्हणते चप्पल इथेच काढून. जेवले काय? बघतायत आपल्या दुसरी आपल्याच जे ग्रामस्थांची पूजा आहे, पोरं आहेत त्यांनी ठेवतात. अमित नीट देऊ. अमित बरोबर दे. माप हवं इथं लक्ष द्या आमचा.
खूप नशिबानं की आम्हाला प्रत्येक एक कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडतो आपल्या गावामध्ये आणि आपल्या पोरांची एकी वगैरे भरपूर आहे, खूप छान आहे ते. सो बघताय बायकोला सुद्धा दाखवायला आलं गाव काय ग आवडतं की नाही गावच्या प्रथा रीते वगैरे हां पक्का ना. So, तिला पण आवडलं गाव असं ती म्हणतात आपल्याला माहिती नाही. तिला खरं तर भूक लागली आहे विचारीला भूक लागली आहे खरं सांगायचं. आता इथे आपले हरिपाठचे वारकरी संप्रदाय आहे त्यांचा सुद्धा इथे कार्यक्रम आहे भजनाचा. तरी थोडं जेवण वगैरे घेतील त्यानंतर बाकीचं जे काय ते कार्यक्रम करतील. बघता आम्ही चमकतोच. आम्ही काय हो मापात पाप नाही पाहिजे बरोबर नसतं ते आम्हाला मापात पाप नाही पाहिजे हो. या तर मित्रांनो जस्ट आता महाप्रसाद लावायला बघा संपूर्ण गाव आला आहे. खूप भारी वाटतं बघा इथे संपूर्ण वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे आणि बाहेरच जागा कमी पडली आपल्या ग्रामस्थांसाठी आणि आपल्या सतीश दादा एकदम मेहनत करणार आहे बघा. सकाळी पण मेहनत करायचे विचारे घेण्यामध्ये आता पण मेहनत करत आहेत. तर ते आता किती माणसं आहेत जेवणासाठी. खरं तर आपला काही कार्यक्रम असला आपल्या गावामध्ये तर संपूर्ण एकदम असं माणसं येतात जेवायला. जेवलात नाही पाहिजे बरोबर हो आहे ना भात पाहिजे काय बोलते आणि नको बोलते नको बस झाला आमच्या आईला पण नको. घ्या बघा कोणाला यायला जमलं ना म्हणून मी डायरेक्ट यूट्यूबला टाकला सकाळी बघितलं ना. हां नव्हतं गेलेलं बाहेर जायचं होतं ना म्हणून ते बाहेर आता गेलो असतो मी. इकडे इकडे यांना घेऊन हे बघ खादोडे बसलेत ना यांना घेऊन. अरे हा एक खाऊ आजू आजचे त्याच्या वगैरे खाते बघितलं गौरव भाई बरोबर खातोच ना. कसं झालं जेवण आपलं महाप्रसाद एक नंबर ना अण्णा एकदम प्रॉपर ना. मामा दिसणार ना वाटतं दिसतंय का. हा दिसतंय हाय हाय रात्र दिसणार नाही कमीच जाईल आहे बरं गेली ना. अजून असे भरपूर माणसं आपल्या तर बसले खरं तर दिसणार नाही उजेड कमी आहे जरा. जाऊया आपली बायको कुठं बसले ते बघूया आधी जाऊन. एवढ्या गर्दीमध्ये आपली बायको कुठे गेली का. माझी बायको हरवली का काय. हाय होय बसले मला वाटलं बायको हरवली का काय. लाईट मारू दे बघू दे दिसतो काय हे का हाय ना. अरे हा हे बाय हाय जेवतेस ना बरोबर झाला पण दादा मला पात्र इथं गोष्टी आता.
जनाबाईकडं माझा तर मित्रांनो आपण ज्या संघामध्ये आहेत त्या संघामध्ये बघता आपल्या इथं संघाच्या टीममध्ये बोलले आता आपली जस्ट मॅच सुरू होणार आहे आणि आपले बघता संघ मला इकडचं वगैरे हा आपल्या दुसऱ्या टीममधला हा इथं का बसतोय तेच दा आपल्या संघामधला नाही आपण इकडे जा बघताय सगळेजण बसले याच्यानंतर आपली मॅच आहे ना दुसऱ्या याच्यावर दिसत ना रे आपलं पॅकर आपला पॅकर नमस्कार आयुष आज काय हरवलंस आज काय नाही वाघाचं सुद्धा बसलंय तुझं नाव काय बाबू जियान डॉरेमॉन मधला ना ओनर आहे ना औदबाई विशाल भाई आपली पुन्हा टीम आणि आपले डॉक्टर अमोल गोले आपल्या जागा एकदम दिसले आणि तिकडेच आता दुसरी मॅच सुरूच आहे एकदम झाड असं एकदम असं सिक्सर बघताय किती भारी अशी एकदम कॉमेंट्री होती आणि हा जो कॉमेंट्री करणार आपला एक छोटासा मित्रच आहे सो अजून पण काही मॅच याचं बघूया 3 बॉल 3 षटकार मारण्याचा महेश माडिक यांच्याकडून 10,000 रुपये पारितोषिक आलेलं आहे 10,000 रुपये 3 बॉल 3 षटकार 10,000 रुपये सलमान मारतू षटकार 10,000 रुपये पारितोषिक अरे सलमान तू चेंडू पाहू नको तू कोंबडी येते कोंबडीला चाबून टाक मजा चाबूक शॉट दे खाली तरी बस नाही तर उभा बाहेर राहायचंय मैदानावरून बाहेर राहायचंय बाहेर राहायचंय सलमान आलेला आहे चेंडू म्हणून पाहू नको कोंबडी म्हणून पहा आणि पहिला चेंडू आणि कोंबडी आली आवाजच कमी केला हॅलो करताना आणि पुन्हा एकदा तेजस्वींचा नाही सलमान तुमची तेजस्वीने पिसा उडवलेत पिसा कोंबडी सारखी पिसा उडवलेत पिसा 3 बॉल 3 मारल्यानंतर महेश माडिक यांच्याकडून 20,000 रुपये अरे 20,000 रुपये मी आयुष्यात कधी बघितलं नाही पण सलमान बघतील 3 षटकार मारल्यावर सलमान थोडा वाचला लॉन्ड्री पण तुम्हाला 20 आणि सूरज कदम यांच्याकडून 30,000 रुपये 3 षटकार मारल्यावर सलग 3 षटकार मारल्यावर 30,000 रुपये आणि चेंडू झालेला आहे चेंडू द्यायचा आहे का सॉरी आणि आरव यांच्याकडून काय मोबाईल 3 चौकार जर सलमानाने मारलं एक तर झालाय अजून एक 2 मारलं तर 5,000 रुपये सूरज कदम यांच्याकडून महेश माडिक यांच्याकडून 30,000 रुपये महेश माडिक यांच्याकडून 40,000 रुपये झाले सलमान आणि सूरज चव्हाण यांच्याकडून 20,000 रुपये पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्याकडून 20,000 रुपये आई शपथ 50,000चा वर गेला स्कोर आईच्या गावात अरे गेला षटकार आंब्याच्या पलीकडे सलमान तुम्हाला अजून आहे ना मला वाटतं किती मारायचे 2 षटकार मारायचे अजून 40,000 सूरज कदम यांच्याकडून 40,000 अजून 2 षटकार मारलेत तर आणि महेश माडिक यांच्याकडून 1,20,000 रुपये 1,20,000 रुपये महेश माडिक यांच्याकडून बोली लागलेले आहे तुम्हाला सलमान ऋतिक गावणकर यांच्याकडून 1,00,000 रुपये 1,00,000 ऋतिक गावणकर यांच्याकडून आणि सौरभ भोकरे यांच्याकडून 1,05,000 रुपये चला घ्या बघूया 2 षटकार मारतात की नाही सलमानाला पुढे जाऊ 2 धावा
थोडा उठला 3.5 लाख रुपयाचे तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे सलमान, परंतु थोडा उठला. सुपरकूल कॅप्टन आणि कोण सुपरकूल यंगस्टर दोन्ही कर्जदारांनी लवकरात लवकर याच्या टॉससाठी सलमान 3.5 लाख रुपये होते, पण तुम्ही 2 रनांसाठी वाचवले. बॉल आणायला सर्व स्वयंसेवकांनी जायचं पाठी. सलमान 3.5 लाख. तर मित्रांनो फायनली आजचा दुसरा दिवस आहे आणि आता फायनल मॅच सुरू आहे. फायनल मॅच आणि आम्ही ज्या टीम होती तीच आपली टीम फायनलला गेली आहे. तर बघता मित्रांनो इथे जंगल चालत आणि आपली टीम सोबत मॅच उभ्या आहे इथं चेअरअप करायला आमच्या टीमला. तर आता 1 विकेट गेलेलं आहे. टीम जे फायटर आणि आमचे हे टीमचे व्हॉइस प्लेयर आहेत, कप्तान तर आहेत. आता फायनल म्हणजे अमोल काय म्हणणं तुझं? एवढे मेहनत केलीस, काय म्हणणं काय तुझं त्याबद्दल? मॅच झाल्यावर सांगतो. हा नंतर कॉमेंट्री माईकमध्ये सांग. फायनल मॅच चालू आहे. पण आपण टीमचा बघा आपला प्लेयर आहे, मारायला येतो आपल्याला विशाल भाई. थोडा मार ना यार इकडे, बरोबर मी इथं मारला समोर. थोडं थांब ना यार इथं. काय हरकत नाही, बघूया अजून. हाय व्होल्टेज मुकाबला आणि सुंदर अशी गोलंदाजी, तेवढीच उत्कृष्ट अशी फलंदाजी. तुमचे कॉमेंटेटर इथून दिसेल का बरोबर? आणि ऐकून घ्या. आणि सूरज कदम आपल्यावर तर दिसत आहे जॉर्ज फायटर संघाची, तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी होत आहे. भावेश आर्ले भालचंद्र पवारांची इच्छा आहे मॅच संपल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांनी आणि आपले सर्व संघाचे प्रतिनिधी खेळाडू यांनी 15 ते 20 मिनिटांना हटायचं आहे. आमच्या सुपरकूलचे मालक सुद्धा हरले. भावेश सामन्याकरते सुरत तयार आणि उंच तटवण्यासाठी आता नाचत नाही अजून नाचायचं आहे. आवाज जातो. संघाची धावसंख्या होते 12, 16 संघाची राज 16. जोपर्यंत सूरज कदम मैदानामध्ये तोपर्यंत जोश फायटर विजयाची शाश्वता जोश फायटरच्या संघ मालकांना आहे. असा हा एक खेळाडू आहे, गेलेल्या मॅचेस आणि संघासाठी खेचून आणलेले आहे. तरी सुद्धा सर्वांनी या शेतकऱ्याची टाळ्या वाजवायचे, सर्वांनी टाळ्या वाजवायचे. सूरज कदम आवाज तेवढ्यात उत्कृष्ट गोलंदाज बघता मित्रांनो फायनल मॅच आहे आणि एकदम अडीतडीचा एकदम सामना चालू आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा सामना करतो सूरज कदम आणि ऑफ साईडला पटवून काढलेला चेंडू, परंतु तेवढ्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जयेश दामुळे येते आणि जयेश दामुळे यांच्या माध्यमातून फक्त एकच धाव या संघासाठी उपलब्ध झालेली आहे. आवाज असं कसं चेहरा होते. दुसरं षटक चालू, संघाची धावसंख्या 17 जिंकण्यासाठी थोडे चेंडू घेऊन पुन्हा एकदा भावेश तयार. सामना करून सागर मनवे आणि पटवून काढला चेंडू. पंच दीपक यादव वंडी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. पूर्णपणे हाय व्होल्टेज
मुकाबला बालगाव प्रीमियर लीग ए तयार ना सगळे तयार आहेत ना तर जिंकण्यासाठी एकच धाव पाहिजे अरे बाहेर बीर नको बाहेर तिकडे रोहायला अरे बाहेर रोहायला बोलत आहे इकडे नको बाहेर सगळ्यांनी हा अरे स्पीकर विकर नको जाऊ दे आम्ही त्यांना पहिलेच लावून ठेवतील अरे बुवा चालू कर अरे टाक ना यार बॉलिंग बाहेर बीर नको आम्हाला अरे अरे चालू कर ना ये बुवा यार चालू कर आमचे संघ मालक अरे 1 रन पाहिजे मॅच चालू करायचं आहे अरे यार अरे सतीश एक और बाकी आहे ना अजून अरे एक और काळोख पडते एवढा दिसेल काय बॉल एक और बाकी अजून अरे काळोख पडलं तर कसा बॉल दिसेल 1 रन करायचा ना पण अजून अरे माझ्या मित्रा काळोख पडले रन कसं करशील जाऊ दे घे चला अरे फ्लो मध्ये मॅच चालू अरे जाऊ दे अजून एक ओव्हर असली तर काय बरं 1 रन करून घ्या साईडला म्हणजे सेलिब्रेट करायला मोकळे बॉल आहे 3 बॉल अजून बाकी माझे ते पहिल्या मित्राला जिंकलेला आहे सूरज भाई आले पाणी मेहनत आली रंग आली आपला कॉमेंटेटर
आपले प्रेक्षक वर्ग या आनंदी वातावरणाचा मनसोक्ताचा तेरी मैं जाकर रोक न पावा अखियां बिचों गंदियां बरसात सारे गिन याद तेरी मैं जाकर रोक न पावा अखियां बिचों गंदियां बरसात ओ
इश्क तेरा आपण यायचं आहे बक्षीस समारंभासाठी. मैपत कदम गावाचे पण कुठे त्याला घरी जा 2 मिनिटं आणि तयार जाते. संतोष सांगले पहिले प्रथमतः हार्दिक अभिनंदन. आपण हे अवॉर्ड जिंकलं. अजूनही तरुण आहे मी. अशी कामगिरी साजेशी अशी कामगिरी आपण करून दाखवली. आणि अंतिम उपविजेता संघाचे फलंदाज संतोष सांगले वैयक्तिक अशी चांगली फलंदाजी केली परंतु संघाला अपयश प्राप्त झालं. तर मैपत कदम यांच्यातर्फे संतोष सांगले यानंतर जय महाराज की जय. यानंतर या 40+ मध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी ज्याने केली आणि मी एक आलता चांगला गोलंदाज होतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. असे ते आपल्या गावचे उत्कृष्ट असे बॉलर यशवंत आरडे यांना मी आमंत्रित करतो. आपण हे बक्षीस घेऊन जायचं आहे. स्व कष्टाने कमावलेले आहे बक्षीस आहे. यशवंत आरडे नाही सहकारी कोण असतील किंवा संघ मालक कप्तान होतकरू खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरलेले आहेत ते कोणी ओळखू शकेल. 40+ मध्ये कोण असेल मालिकावीर. आपण तर सगळ्यांनी बघितले सामने. संघ मालक झोपली नाही काय. कॅमेरा थांबला कॅमेरा परत उदय शेलार यांना मी आमंत्रित करतो. वैयक्तिक अशी चांगली कामगिरी करून संघाला अंतिम विजेता पर्यंत पोहोचवलेला हा खेळाडू याचे अभिनंदन. अतिशय चांगली कामगिरी केली आणि संघाला सुद्धा खूप झाले. विजय असो. आणि 40+ वाले टीम या विनर टीम आहे. 40+ मध्ये 3 संघ सहभागी झाले होते आणि या 3 संघामध्ये अंतिम विजेता संघ ठरलेला आहे तो सोपान मनवे यांचा संघ. तर मी
आमंत्रित करतो संघ मालक पत्ता आणि यांना की आपण आपल्या हक्काचे बक्षीस घेऊन जायचं आहे. प्रथम क्रमांक 40+ मध्ये भालगाव यंगस्टर या संघाचं अभिनंदन. अतिशय आनंदित असं वातावरण आपल्याला या खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. मन भरून येत आहे हे वातावरण पाहताना. आज चांगला असा प्रतिसाद होता आपल्याकडून. अंतिम विजेता 40+ मध्ये अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यानंतर मी आला आला सिंगल आलाय. सिंगल व्हिडिओ पण आलाय. कोण असेल संघ मालक खेळाडू सहकारी नाही नाही कैलासवासी हबप सरस्वती काशीनाथ सालुंके यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ तुकाराम मनवे याचकडून उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफी आली आहे. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? सूरज चव्हाण. चांगला उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू रविनाथ कदम उर्फ बंडा रवी याचा हा मुलगा आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड स्वीकारताना अतिशय मन भरून येतं असं वातावरण पाहताना. यानंतर या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले होते आणि 4 संघ आपण विजेते घोषित.
रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ कुमार मानव महेंद्र कदम याच्याकडून पुरस्कृत हे ट्रॉफी, हे पारितोषिक, हे चषक जाता येते या या स्पर्धेचा उपविजेता संघ हिमांशु स्ट्रायकर्स या संघाला जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। तूने तूने बजे डंका, डंडन हो या लंका, तेरे चारों अभिनंदन श्री सौ मनीषा महेंद्र दामोगडे हे त्यांचं माहेरचं आडनाव कदम, इकडचं बाळगावचं आडनाव कदम, मनीषा महेंद्र कदम यांच्याकडून एक पुरस्कृत केलेलं आहे प्रथम पारितोषिक। आणि या पारितोषिकेचा हकदार असलेला संघ या BPL पर्व 2 चा अंतिम विजेता संघ जयेश फायटर।